एका ऑटो रिक्षाच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे. त्या चाकाने 1500 फेरे पूर्ण केल्यानंतर ऑटो रिक्षा किती अंतर जाईल असा प्रश्न. करायचं काय लक्षात घ्या. ऑटो रिक्षाचं हे जे चाक आहे या चाकाची मित्रांनो त्रिज्या दर्शवली. त्रिज्या म्हणजे काय, वर्तुळाच्या केंद्रकापासून वर्तुळाच्या बाह्यकडेपर्यंत पसरला भाग म्हणजे त्रिज्या. अर्थात ही त्रिज्या ज्याला इंग्रजीमध्ये रेडियस असं म्हणतात, ही त्रिज्या आहे लेकरांनो 35 सेमी. ओके, करायचं काय हो, चाकाचा परिघ काढायचा. परिघ काढल्यानं होणार काय, तर चाक एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापते हे आपल्याला कळणार. चाक अर्थात हे वर्तुळ आकृती आहे, वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र इथं वापरा. सूत्र आहे 2 गुणिला पाय गुणिला आर. याला तुम्ही 2 पाय आर असं लिहिता. ओके, मग ह्या 2ला इथं मांडू. पायची किंमत 22/7 गुणिला आर अर्थात रेडियस म्हणजेच त्रिज्या 35 आहे. हा भाग गेला 5 इथं 2 22 आणि 5 उरले. ओके, आता हा गुणाकार 44, याला गुणिला परत 5 म्हणजे हा गुणाकार 220. हे उत्तर आलं सेमीमध्ये. हा त्या चाकाचा परिघ अर्थात चाक एका फेऱ्यामध्ये 220 सेमी एवढं अंतर कापते. ठीक आहे सर. गणितानं असा प्रश्न केला, चाकाने 1500 फेरे पूर्ण केले तर तो ऑटो रिक्षा किती अंतर जाईल. मग हे फेरे इथे लिहितो वाटल्यास एकूण फेरे गुणिला परिघ. या पद्धतीनं प्रोसेस केली म्हणजे आपल्याला एकूण अंतर कळेल चाकाने पार केलेलं. एकूण फेरे या सदरामध्ये 1500 फेरे आहेत. ओके, परिघ आला 220. का गुणिला घ्यायचे, तर चाक एका फेऱ्यामध्ये 220 सेमी एवढं अंतर कापते. एका फेऱ्यामध्ये जर 220 सेमी एवढं अंतर कापते तर 1500 फेऱ्यामध्ये किती अंतर कापेल, म्हणून गुणिला 220. हे एकक आहे सेमी. हा गुणाकार लेकरांनो 3,30,000 आणि हे उत्तर आलं सेमीमध्ये. पर्याय आपल्याला किलोमीटर, सेमी आणि मीटरमध्ये दर्शवले. आपण 3,30,000 सेमीचं प्रथमतः मीटरमध्ये रूपांतरण करू. आता एका मीटरमध्ये लेकरांनो 100 सेमी असतात हे तुम्हाला माहीत आहे. तर 3,30,000 या सेमीचे मीटरमध्ये रूपांतरण करण्यासाठी हे 100 सेमी छदस्थानी मांडा. असं केल्यानं काय होणार, त्या शून्याला शून्य कटणार. उरलेले हे जे 3,300 आहे, 3,300 अर्थात 3300 हे उत्तर आलं मीटरमध्ये. आता 3300 मीटर इथं पर्याय नाही. मग आता 3300 मीटरचे किलोमीटरमध्ये रूपांतरण करण्यासाठी लेकरांनो आणखीन एक दंडक असा की एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. मग या 3,300 मीटरचे किलोमीटरमध्ये रूपांतरण करण्यासाठी परत इथं 3,300 भागीला हे 1000 हे दोन्ही एकक आता इथं मीटर आले. 3,300 मीटरचे आपण किलोमीटरमध्ये रूपांतरण करत आहोत. 3,300 मीटर लिहिले, छदस्थानी 1000 का लिहिले, तर एका किलोमीटरमध्ये 1000 असतात म्हणून. आता इथं छदस्थानी 3 शून्य आहेत. हे 3 शून्य गायब, इथं दशांश चिन्ह दिल्याच्या नंतर होतात. हे उत्तर अर्थात काय येते, तर 3.300 उत्तर किलोमीटरमध्ये येते. अर्थ कळाला का. ऑटो रिक्षा किती अंतर जाईल मित्रांनो, 3 किलोमीटर आणि 300 मीटर अर्थात 3.300 किलोमीटर हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.